जेव्हा प्रेम आणि अहंकार समोरासमोर उभे राहतात तेव्हा नातं टिकतं की सगळं काही तुटून जातं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिलकशीच्या आणखी एका दमदार भागात. दिलकशी भाग 68मध्ये. आजचा भाग आहे थोडा वेगळा, कारण आज प्रेमापेक्षा जास्त दिसणार आहे सत्ता, अहंकार आणि नात्यांची खरी परीक्षा. ध्रुव आणि त्याच्या आजीमधला हा संघर्ष पुढे काय वळण घेणार ते पाहण्यासाठी तयार रहा. हे काय ऐकतो आहे आम्ही ध्रुव? तुम्ही त्या मुलीला आपल्या प्रॉपर्टीतून कंपनी खरेदी करून देत आहात? ठीक आहे, कंपनी खरेदी करून देणार आहात इतपत ठीक वाटतं आम्हाला, पण तुम्ही त्या मुलीच्या बापाची कंपनी चालू करून द्यायचं म्हणत आहात. लक्ष्मीबाई जशा दिल्लीत आल्या तशा त्या ध्रुवला भेटायला सरळ त्याच्या ऑफिसमध्ये निघून आल्या. अरे वा, नेटवर्क छानच आहे की तुमचं. ध्रुव त्याच्या मागे उभ्या असलेल्या गणपतरावांकडे बघत म्हणाला. तसं गणपतरावांनी दात विचकवले. हे बघा, तुम्ही आमच्या मनाविरुद्ध त्या मुलीला घरात ठेवून घेतली आणि वरून आता त्या मुलीच्या बापाची कंपनी त्या मुलीला मिळवून देत आहात. तुम्ही हे विसरत आहात की त्या मुलीवर तुम्ही जो पैसा खर्च करणार आहात तो किल्लेदारांचा खानदानी बिझनेसमधून आलेला पैसा आहे आणि त्या पैशावर आजही आमचं नियंत्रण आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला तो पैसा अशा प्रकारे खर्च करण्याची मुळीच अनुमती देणार नाही. लक्ष्मीबाई थोड्या कडक आवाजात म्हणाला. त्या बोलल्या तसा ध्रुवने एक लांब श्वास सोडला. तुम्हाला किती वेळा सांगितलं आजीसाहेब, ती कोणी मुलगी नाही, ती माझी बायको आहे आणि मी तुम्ही जे करून ठेवलं आहे त्याचीच भरपाई करण्याचा प्रयत्न करतो आहे. ध्रुवला सुद्धा आता लक्ष्मीबाईंच्या बोलण्याचा राग आला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी किल्लेदार घराण्याचा रुपयाही रायचंदे ग्रुपला लावलेला नाही. रायचंदे ग्रुप हा सनशाईन इंडस्ट्रीत मर्ज होणार आहे. हो, पण ती सनशाईन सुद्धा किल्लेदारांचीच तर आहे ना. लक्ष्मीबाई ठसक्यात म्हणाल्या. नाही, सनशाईन इंडस्ट्री किल्लेदार इंडस्ट्रीचं काहीही देणं घेणं नाही. तिथे जे 60% शेअर आहेत ते फक्त माझे, ध्रुव किल्लेदारचे आहेत आणि ती माझी बायको आहे, तर या नात्याने तिचे सुद्धा आहे. तो सुद्धा त्यांचाच नातू. त्यांच्या आरेला कारे तयारच होतं. तुमचे पैसे तुम्ही कुठून आणले होते पैसे? तुमचे जे काही आहे ते किल्लेदार इंडस्ट्रीमुळे आहे आणि ही किल्लेदार इंडस्ट्री तुम्हाला वारसाने मिळाली आहे. त्यांच्या बोलण्यावर मात्र ध्रुव संतापला. पण कितीही झालं तरी तो लक्ष्मीबाईंसमोर त्याचा राग आवरत त्यांना म्हणाला. फक्त वारसा हक्काने नाही मिळाले मला पैसे. या कंपनीसाठी दिवस रात्र तेवढीच मेहनत घेतो मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सनशाईन इंडस्ट्री उभी करण्यासाठी मी जो पैसा वापरला आहे तो फक्त माझ्या मेहनतीचा आहे. तुमच्या या वारशा हक्काने मिळालेल्या कंपनीतून नाही घेतला. असं म्हणत त्याने ड्रॉवरमधून एक फाईल काढत लक्ष्मीबाईंच्या पुढ्यात ठेवली. लक्ष्मीबाईंनी फाईल उघडून बघितली तर त्या फाईलमध्ये ध्रुवच्या अकाउंटचा हिशोब होता. बघून घ्या व्यवस्थित. तुमच्या कंपनीचा पैसा वापरून मी माझ्या गरजा पूर्ण करत नाहीत, तर या खुर्चीवर बसण्याचा रीतसर पगार घेतो. आणि जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कंपनीच्या CEO ला द्याल त्यापेक्षा मी कमीच पैसे घेतो. तो बोलत असताना लक्ष्मीबाईंची नजर खरंच त्या फाईलवर होती. ती फाईल बघताच त्यांच्या डोळ्यात हलकंच पाणी आलं होतं. त्यांनी ती फाईल बंद केली आणि त्या ध्रुवाला म्हणाल्या. पण या सगळ्याची काय गरज आहे? आमचं जे काही आहे ते सर्वच्या सर्व तुमचं आहे. मग तुम्ही असं एका एम्प्लॉईसारखा पगार का घेता आहात? लक्ष्मीबाईंनी ती फाईल त्यांच्या टेबलवर ठेवली. तसा ध्रुव त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना म्हणाला. कारण मला माहीत होतं की एक ना एक दिवस तुम्ही मला या सगळ्याचा हिशोब नक्की विचारणार. डॅड गेल्यानंतर जेव्हापासून मी ही कंपनी जॉईन केली तेव्हापासून मी या कंपनीत ॲज अ एम्प्लॉई म्हणून काम करतो. त्याच्या या उत्तरावर आता मात्र लक्ष्मीबाईंकडे बोलायला शब्द नव्हते. त्यांच्या मनात असलेला काही गैरसमज ते दोघेही दूर असले तरीसुद्धा लक्ष्मीबाईंनी ध्रुवावर जीवापाड प्रेम केलं होतं. तो त्यांचा किल्लेदार घराण्याचा एकुलता एक वारीस होता. त्यांना आजही ते दिवस आठवायचे जेव्हा गजेंद्र छोट्या ध्रुवला घेऊन नांदेड यायचे. लक्ष्मीबाईंना तर ध्रुव नांदेड आला की काय करू आणि काय नाही असंच व्हायचं. त्या ध्रुवसाठी राजासारखी बग्गी तयार करून द्यायच्या आणि त्याला स्वतः शेजारी बसवून पूर्ण नांदेडचा चक्कर मारायच्या.
जसजसा ध्रुव मोठा होत गेला त्यांच्या कर्तृत्वामुळे लक्ष्मीबाईंची छातीसुद्धा अभिमानाने भरून यायची. त्यांना अनुजाबद्दल कितीही मनमुटाव असले तरी या गोष्टीचा त्यांनी ध्रुववर कधीच परिणाम होऊ दिला नव्हता. ध्रुव, आम्ही आजीसाहेब आहोत तुमच्या. मग आजी म्हणून का आम्हाला तुमच्याशी एवढेही बोलण्याचा अधिकार नाही? लक्ष्मीबाईंनी ध्रुवकडे बघत म्हटलं. तसं त्यांचा क्षीण झालेला आवाज आणि ध्रुवच्या हृदयात पण काहीतरी टोचून गेल्यासारखं झालं. पण या सगळ्या गोष्टींना लक्ष्मीबाईंचा गैरसमजच कारणीभूत होता. ध्रुव, आमचं जे काही आहे ते तुमचंच तर आहे. तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? त्यांचं हे बोलणं ऐकून ध्रुव लगेच त्यांच्या बाजूला पलटला आणि त्याने त्यांच्या दोन्ही खांद्यावर त्याचे हात ठेवत त्यांना म्हणाला, मग का तुम्ही काही गोष्टी समजून घ्यायला तयार नाहीत? माझं प्रेम आहे तिच्यावर, जसं डॅडचं होतं आईवर. तुमच्या हट्टामुळे डॅड घर सोडून निघून गेले, पण मी तुमच्यापासून दूर झालो. पण तरीसुद्धा तुम्ही अजूनही तुमचा हट्ट सोडायला तयार नाही. आजही तुम्ही जर आईला आणि कनकला ॲक्सेप्ट केलं तर आजही आपण सगळे एकत्र आनंदाने राहू शकतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे छोटे मालक? नांदेड घराण्याच्या सर्वेसर्वा असलेल्या मालकीनबाईंनी स्वतः कमीपणा घेत खाली मान घालून वागायचं? त्यांनी जुनं सर्व विसरून जायचं? तिथलं वातावरण फार भावनिक आणि गंभीर झालं होतं. अशा वातावरणात लक्ष्मीबाई ध्रुवच्या बोलण्यात येऊ नये म्हणून गणपतराव मध्येच म्हणाले. गणपतराव म्हणाले तसं ध्रुवने त्याचे डोळे बंद केले आणि लक्ष्मीबाईंच्या खांद्यावरचे हात काढले. माफ करा मालकीनबाई, छोटा मुंह बडी बात. पण मी अजूनही त्या गोष्टी विसरू शकत नाही. जेव्हा मालकांनी छोट्या मालकांच्या जन्माआधी वाडा सोडला होता, किती त्रास झाला होता तुम्हाला. पण तरीसुद्धा त्यांनी परत मागे फिरून बघितलं नाही. कधी नाही, पण त्या दिवशी तुम्हाला रडताना ह्या डोळ्यांनी बघितलं आहे. गणपतराव मुद्दाम नाटकं करत झाल्या गोष्टींची आठवण करून देत म्हणाले. बस करा गणपतराव, झालेल्या गोष्टी उकरून काढण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. लक्ष्मीबाई नाटकं करणाऱ्या गणपतरावांकडे बघत म्हणाल्या. हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मालकीनबाई, की तुम्ही सगळं सोडून द्यायला तयार आहात. शेवटी कितीही झालं तरी छोट्या मालकांसाठी तुम्ही पहिलेपासूनच काहीही करायला तयार आहात. गणपतरावांची नाटकं काही संपत नव्हती. मग ध्रुव, तुम्ही तुमचा निर्णय बदलणार नाही तर रायचंदे ग्रुप पुन्हा एकदा उभा करून तुम्ही त्या मुलीला देणारच आहात. लक्ष्मीबाई ध्रुवला म्हणाल्या. तसं गणपतरावांनी डोळ्यावरचा चष्मा काढत त्यांच्या धोतराच्या सोग्याने त्यांचे डोळे कोरडे केले. ठीक आहे, मग जर तुम्ही तिला तो रायचंदे ग्रुप देणारच आहात तर तो सनशाईनमध्ये मर्ज न करता किल्लेदार इंडस्ट्रीत मर्ज करा. आता मात्र ध्रुव ओठाच्या कोपऱ्यातून तिरकस हसला आणि त्यांना म्हणाला, आता कोणतेही बदल होणार नाही. सगळं ठरल्याप्रमाणेच होईल. माझे संपूर्ण डॉक्युमेंटसुद्धा रेडी झाले आहेत. लवकरच रायचंदे ग्रुप हा सनशाईन इंडस्ट्रीत मर्ज होईल. ध्रुवला माहीत होतं, जर रायचंदे ग्रुप किल्लेदार इंडस्ट्रीत मर्ज केला तर तो ग्रुप आपोआप लक्ष्मीबाईंच्या हातात जाईल आणि त्यांना कनकला त्रास देण्याची अजून एक संधी मिळेल. ठीक आहे, तर जर सगळं तुम्ही ठरवूनच ठेवलं आहे तर होऊ द्या तुमच्या मनासारखं. पण त्याचे परिणाम पुढे काय होतील ते सुद्धा बघायला तयार राहा. परिणाम म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा तिला मारण्याचा प्रयत्न करणार आहात तर करून घ्या. तुम्हाला जेवढे प्रयत्न करायचे तेवढे. पण एक लक्षात ठेवा, तिच्या पुढे हा ध्रुव नेहमी तुम्हाला ढालीसारखा उभा दिसेल. त्यांच्या धमकीवर त्यालासुद्धा संताप आला आणि त्याने आवाजात जबर ठेवून लक्ष्मीबाईंना प्रत्युत्तर दिले. तुम्ही म्हणता आम्हाला गैरसमज झाला आहे, पण खरे गैरसमज तर तुम्हीच तुमच्याजवळ पावून ठेवले आहे. आम्ही त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला नाही. जर आम्ही तो प्रयत्न केला असता तर तशीच आम्ही समोरून कबुली दिली असती. लक्ष्मीबाईंनी ध्रुवला असे सांगताच त्याच्या मागे उभे असलेले गणपतराव चपापला. मग विषय कुठून कुठे नको जायला हे वाटून तो घाईघाईत म्हणाला, कुणी काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही एक वेळ मालकीनबाईंशी बोलायला हवं होतं. पण नाही, तुम्ही आणि मोठ्या मालकांनी नेहमीप्रमाणे त्यांच्यावर उलटे सीधे आरोप केले. तुम्ही तुमच्या मनासारखं करण्यासाठी मालकीनबाईंच्या मनाचा थोडासाही विचार केला नाही. तोंड सांभाळून बोला गणपतराव. माझ्याबद्दल बोललात ते ठीक आहे, पण डॅडबद्दल मी एक शब्दही उलटा सीधा ऐकून घेणार नाही. ध्रुव गणपतरावांवर आवाज चढवून म्हणाला. तसं गणपतरावांनी मनातच हुश्य केलं.
कारण त्यांना जो विषय बदलवायचा होता तो विषय त्यांनी अलगद बदलवला. आजीसाहेब, पुढच्या वेळेला याल तर नातवाला भेटायला या. अशा वकिलांना सोबत घेऊन येऊ नका. ध्रुव लक्ष्मीबाईंना म्हणाला. तसं लक्ष्मीबाईंना तो तिथून जायला सांगतो आहे हे समजून गेल्या. ठीक आहे, होऊ द्या तुमच्या मनासारखं. आम्ही पण बघतो अजून किती दिवस तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहाल. लक्ष्मीबाईंनी गणपतरावांना खुणावले आणि त्यांनी ध्रुवची कॅबिन सोडली. त्यांच्या पाठोपाठ गणपतराव सुद्धा निघून गेले. काहीतरी असं नक्कीच आहे जे आमच्या नजरेतून सुटतं आहे. इतके दिवस झाले तरी या पटवर्धनाचा सुद्धा अजून काही निरोप आला नाही. पण आता ध्रुवसोबत झालेल्या बोलण्यातून हे नक्की समजलं की गणपतराव काहीतरी विषय लपवण्याचा प्रयत्न करत होते. आणि हे सुद्धा नक्की की गणपतरावांना आम्ही अनुजाला माफ करून कनकला स्वीकारलेलं सुद्धा नको आहे. हा मुद्दा वेगळा की अनुजांना माफी देण्याचा अजून आमचा तसा काही विचार नाही, कारण त्यांच्यामुळेच आमच्या घराचे 2 तुकडे झालेले आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले आहे. त्याच होत्या ज्यांच्यामुळे आमचे गजेंद्र आमच्यापासून दुरावले आणि अजूनही ध्रुवच्या दुरावण्याला त्याच कारणीभूत आहे. जर त्यांनी ध्रुवचं लग्न त्या मुलीसोबत लावून देण्याचा अट्टहास केला नसता तर आज आमच्यात एवढा वाद झालाही नसता. गाडीत बसून बंगल्याकडे जात असताना लक्ष्मीबाई पुढच्या ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला बसलेल्या गणपतरावांकडे बघत मनातच विचार करत होत्या. कधीकधी आपलेच लोक आपला सर्वात मोठ्या विरोधात उभे राहतात आणि तेव्हाच ठरते आपण प्रेमासाठी किती दूर जाऊ शकतो. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा दिलकशी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोण बरोबर वाटतं, ध्रुव की लक्ष्मीबाई. अशाच दमदार भागांसाठी पाहत रहा दिलकशी. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.